मग जगात आमचं कुणी हाय म्हणायला असा माझं म्हणणं. आमचं पाणी पश्चिम महाराष्ट्राला वाहून जातंय. त्या जनावराला पाणी पिण्याची बी अवस्था बिकट आहे. तर आपल्या कारखान्याकडे भाव कमी असल्यामुळे लोक नाईलाजानं पश्चिम महाराष्ट्रात त्यांना कामासाठी जावं लागतं. कृषी मंत्री जरी आपल्या जिल्ह्याचे असले तरी आपल्या शेतकऱ्यांना आपल्या कृषी मंत्री आहेत असं वाटण्याची परिस्थिती नाही आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच बीड जिल्ह्यामध्ये कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो. आपण पाहतोय मी आज बीडच्या केस तालुक्यामध्ये आहे आणि या ठिकाणी माझ्याबरोबर काही शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाऊ, नेमक्या त्यांच्या जी समस्या आहेत, नेमक्या काय समस्या आहेत आपण त्यांच्याकडून. मामा काय वाटतंय? आम्हाला एक वाटतंय, हां, आमचं पाणी पश्चिम महाराष्ट्राला वाहून जातंय. त्यांना दुष्काळ नाही, परवा दीपावळीमध्ये त्यांना पाऊस पडलाय आणि आपल्याला पाऊस पडला का? हां, मग ते आपल्या जीवावर मजा मारते, तर मग आपल्यासाठी काही नाही का? हां हां. बाकी एवढं. आता तुमच्या पुढं काय काय समस्या आहेत? समस्या म्हणजे तुम्हाला सांगतो, समस्या अशा आहेत. एक तर सोयाबीनला भाव नाही आणि सोयाबीनशिवाय आपलं पीक नाही आणि पीक तर सगळं गेलेलं आहे. जिथं समजा 10 क्विंटल व्हायचं तिथं 2 क्विंटल झालं आहे. खर्च सध्या निघत नाही आणि पुन्हा आपलं दुष्काळातून बी बाजूला काढलं आहे. दुष्काळ बी नाही आणि आपण घाटले माणसं आहेत वरील. आपला बीड जिल्हा वरीच आहे आणि पश्चिम महाराष्ट्र खाली आहे. सगळी आपलीच बीड जिल्ह्याची मजा ते मारते. मग बीड जिल्ह्यासाठी काहीतरी करावं असं. काय कुणाकडे मागणी केली? काय काय वाटतंय? कुणाकडे तुम्ही हा प्रश्न मांडणार आहात? नेमका शासनालाच मांडावं लागेल. बरं. कुणाला मांडून आता काय आपण तहसीलला मांडूत का कुठल्या कुणाला मांडून काय होणार? शासनाला मांडावं लागेल आणि शासनाने बी निर्णय असा घेतला पाहिजे की बीड जिल्हा पहिलाच वरी आहे आणि बीड जिल्ह्याचं पहिलं घ्यावा. ओके, दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी त्यांची मागणी. बाबा काय वाटतंय? काय समस्या आहेत तुमच्या पुढे? बिजलीचं काहीतरी बरं करावा. आम्ही आणा वाटून, पाण्या वाटून, दुधानं मालानं हिनं त्यानं आमचं काही राहिले नाही. मग कोणीतरी मग बाबा आमचं व्हावा, लक्ष द्यावा ही विनंती माझी. अच्छा, आता सध्या बीड जिल्ह्यात पाऊस नाही. तुमच्या पुढे काय काय अडचण येतं सध्या? पेरणी नाही, रबीची सोयाबीनला भाव नाही, त्या सोयाबीन बी नाही. मग सध्या दुष्काळ एक कुठं उपटायला सगळा काय राहिलंय का? मग जगात आमचं कुणी हाय म्हणायला असा माझं म्हणणं. अच्छा, जगामध्ये आमचं कुणी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला काय वाटतंय? राज्यामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार होतं, त्यानंतर भाजपची सत्ता आली. काय वाटतंय? सत्ता परिवर्तन झालंय, काय वाटतंय? काय बदल झालेत का? सत्ता परिवर्तन झालं तरी काहीच बदल झालेला नाही आणि यावर्षी सगळा दुष्काळ पडलेला आहे. कृषी खात्यामार्फत जे सोयाबीन वाटप झालेलं होतं त्या कृषी खात्याच्या सोयाबीनवर पुरी पापडी पडली आणि पापडी पडून पुरं सोयाबीन ते गेलेलं आहे. सोयाबीनला पाऊस पडला नाही वेळेवर, पुन्हा उशिरा पाऊस पडला. सध्या जनावराला पाणी पिण्याची बी अवस्था बिकट आहे. शेतीचे रबीची तर पेरणी झालेलीच नाही आणि ज्याच्याकडे पाणी थोडंफार आहे, कुठं बोरचं विहिरीचं त्यांनी थोडंफार पेरलेलं आहे. बाकीचा सगळा म्हणजे दुष्काळाच्या केस चालू केला. आता जिल्ह्याचे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडे काय मागणी राहील तुमची? त्यांनी फक्त रबीसाठी त्यांनी निदान शेतकऱ्याला पीक विमा रबीचा द्यावा आणि केस तालुका दुष्काळामध्ये जाहीर करावा. पाठीमागं केस तालुका वगळायला गेलेला होता, पण पुन्हा काय मिळतं की केस तालुका घेतला आहे, पण घेतलाय का नाही याची खात्री बी नाही अजून आम्हाला शेतकऱ्यापर्यंत. मग त्याच्यासाठी त्यांनी दुष्काळामध्ये केस तालुका घेण्यात यावा एवढीच धनंजय मुंडे साहेबाकडे आमची मागणी. कृषी मंत्र्यांकडे अशी मागणी आहे की आमचा जिल्हा जो दुष्काळाची यादी आहे त्याच्यामध्ये घ्यावा. काय वाटतंय? काय सध्या केस तालुक्यामध्ये काय काय समस्या आहेत? काय अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतो? खरं तर अडचणीचा सामना हा एका समोरून असला तर वेगळे भाग आहे, पण शेतकरी हा चहूबाजूनं आर्थिकदृष्ट्या असा कमकुवत होत चाललेला आहे. खरं तर केस तालुका आणि बीड जिल्ह्याची परिस्थिती, अर्ध्या तालुक्यामध्ये बागायती क्षेत्रे, अर्ध्या जिल्ह्यामध्ये, अर्ध्या तालुक्यामध्ये ऊसतोड मजुराची असंख्य संख्या आहे. जवळपास 4-5 लाख ऊसतोड मजूर बाहेर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस तोडणीला जातात.
आज ऊसाच्या संदर्भात जर विचार केला तर ऊसाला कुणी 2,000 रुपये भाव देतं आहे, कुणी 2,200 देतं आहे, कुणी 3,000 देतं आहे आणि एकीकडे जर बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर जवळपास 3,000 रुपये भाव दिला जातो आहे. दुसरी गोष्ट जे काट्याच्या संदर्भामध्ये जे काही शेतकऱ्याकडून वल्लंघना केल्या जातात की आमचे काटे मारले जातात, तर कारखानदारांना देखील विनंती आहे की कारखानदारांनी ते इतर शेतकऱ्यांनी इतर काट्यावर देखील मुकून आणावात आणि आमच्याकडे घालावं अशी घोषणा करायला हवी. दुसरी गोष्ट जे सोयाबीनच्या संदर्भामध्ये आज त्याला भाव नाही, कामगाराच्या हाताला काम नाही, त्याच्यामुळे शेतकरी हा दिवसांदिवस शेतकरी कामगार हा त्याची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आणि दिवसांदिवस शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये वाढ होते, मात्र ते कमी व्हायला तयार नाहीत. याच्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तात्काळ उपाययोजना करून शेतकऱ्याच्या आत्महत्या कशा पद्धतीनं थांबतील, कामगारांच्या हाताला कसं काम मिळेल हे बघून खरं तर हे पावलं उचलण्याची गरज आहे. मात्र आज राज्याची जर परिस्थिती बघितली तर सगळी जातीपाती आणि धार्मिक यांना सगळे ग्रासून गेलेले आणि सामान्य माणसांचं लक्ष विचलित करण्याचं काम हे राज्यकर्त्याकडून केलं जातं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. खरं तर जातीपेक्षा पोटाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, म्हणून शेतकऱ्याच्या आणि कामगाराच्या प्रश्नावर सरकारनं लक्ष द्यावा. शेतकऱ्याच्या आणि कामगारांच्या प्रश्नावर लक्ष द्यावा अशी मागणी. काय वाटतंय, राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालंय आणि सत्ता परिवर्तन नंतर काय बदल झालेत आणि काय बदल व्हायला पाहिजे होते, काय वाटतं तुम्हाला? सत्ता परिवर्तन जरी झालं असेल, सत्ता कुणाचीही असो, शेतकरी हा शेतकरीच आहे. आपला बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपल्या बीड जिल्ह्यात कायम दुष्काळासारखी परिस्थिती असते. आपल्या जिल्ह्यातले लोक पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊस तोडतात, त्यांना तिथं परवडतं. मग आपल्याकडे कारखाने असून आपल्याकडे का परवडत नाही? तर आपल्या कारखान्याकडे भाव कमी असल्यामुळे लोक नाईलाजानं पश्चिम महाराष्ट्रात त्यांना कामासाठी जावं लागतं. आज पश्चिम महाराष्ट्रात बघा तुम्ही 3,500-4,000 भाव द्या म्हणून आंदोलन चालू, कारखाने बंद आहेत. लेबर जरी तिथे गेले असले तरी कारखाने बंद ठेवलेले आहेत. पण इथं 2200-2400 आपला भाव देऊन आपले इथे कारखाने मजबुरी म्हणून शेतकरी ऊस घालतो आणि चालू राहतात. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासारखा भाव दिला तर आपला सुद्धा शेतकरी सुधारायला काही अडचण येणार नाही. नक्कीच कारखान्यांनी शेतकऱ्यांना जो आहे तो योग्य भाव द्यावा अशी त्यांची मागणी. काका काय वाटतंय, सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार सत्ता भाजपची आहे, काय वाटतंय शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? काय समस्या आहेत केस तालुक्यामध्ये, एकूणच काय परिस्थिती, काय वाटतं? बीड जिल्हा हा अगोदरच दुष्काळी जिल्हा आहे. योगायोगानं सत्ता परिवर्तन होऊन आपल्या जिल्ह्याला कृषीमंत्रीपद भेटलेलं आहे. पण कृषीमंत्री जरी आपल्या जिल्ह्याचे असले तरी आपल्या शेतकऱ्यांना आपल्या कृषीमंत्री आहेत असं वाटण्याची परिस्थिती नाही आहे. कारण अतिशय दयनीय अवस्था आहे. पावसाचं अत्यल्प प्रमाण आहे, पेरणी नाही, पिकाला भाव नाही, पाणी पिण्याच्या समस्या आहेत, जनावराला चारा नाही. अशा अवस्थेमध्ये त्यांना म्हणजे कोणत्या तरी रूपात दुष्काळ जाहीर करून दुष्काळाचे जेवढ्या योजना आहेत त्या माध्यमातून त्यांना मदत पोहोचणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत त्यांना मदत पोहोचत नाही तोपर्यंत त्यांनी अभिमानानं असं म्हणणार नाही की आम्ही कृषीमंत्र्याच्या जिल्ह्यात राहतो. आपण कृषीमंत्र्याचा जिल्हा असून सुद्धा एक परकेपणासारखं त्यांना भावना होऊ लागलेली की आपला कुणीच वाली नाही. आणि मग या लोकांना कोणत्या रूपानं मदत मिळणं गरजेचं आहे. सध्या पीक विमा जो दिलेला आहे 25% अग्रिम, तो बी बँकेत लोक हेलपाटे घालूनच बेजार आहेत. त्यांची KYC नाही, त्यांचं खाते नंबर नाही, अशा प्रकारच्या अनंत अडचणी काही लोकांना मिळाला आहे, काही लोकांना मिळाला नाही. तर ह्या सगळ्या लोकांना पीक विमा बी 25% मिळावा, विविध योजना राबवाव्यात असं सगळ्या लोकांची भावना आहे. आणि त्या भावनेत हे कृषी मंत्री लक्ष देतील, शासन लक्ष देईल अशी आमची विनंती आहे. नक्कीच आपण पाहिलं की ह्या ज्या शेतकऱ्याच्या समस्या होत्या आणि शेतकऱ्यांपुढं फार मोठं संकट बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढं ओढवलं आहे. आणि येणाऱ्या काळात बीड जिल्ह्याचे जे कृषी मंत्री आहेत यांनी बीड जिल्ह्याच्या ज्या समस्या आहेत याच्याकडे लक्ष द्यावं अशीच मागणी या शेतकऱ्यांनी केली. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.